नमस्कार, मी कोमल मराठी मेजवानी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला पाणीपुरीची पाणी कशी करायची हे दाखवणार आहे। गोड पण करणार आहे, तिखट पण करणार आहे आणि त्याच्यासोबत मसाला सुद्धा करणार आहे। पहिला आपण पाणीपुरीचं तिखट पाणी करून घेऊया। इथं मी मिक्सिंग जार घेतलेला आहे। त्यातमध्ये आपल्याला पहिला पुदिना टाकायचा आहे, 1 मूठ आणि 2 मूठ कोथिंबीर आहे, आल्याचा तुकडा टाकायचा आहे, 5 ते 6 मिरच्या टाकायच्या। आपण हे बारीक वाटून घेऊया, त्याची पेस्ट करून घेऊया। हे पहा, मी पेस्ट करून तयार घेतलेला आहे। आता यातमध्ये आपण मसाले टाकूया। हे काळी मिरी पावडर आहे, हे थोडंसं टाकायचं आहे, अर्धा चम्मच। थोडीशी मिरची पावडर टाकायचं आहे। तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। आणि पाणीपुरीचा मसाला आहे ते आपण टाकणार आहोत, 1 पॅकेट। आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे, अर्धा चम्मच। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया, 1 तांब्याभर पाणी टाकायचं आहे। सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। थोडंसं अजून टाकूया पाणी आणि आता हे गाळून घेऊया। हे पहा, हे गाळून घेतलेलं आहे पाणीने। यातमध्ये थोडंसं जिरा पावडर टाकायचं आहे आणि थोडंसं आपलं पांढरं मीठ। हे पहा, आपलं पाणी तयार आहे। यातमध्ये मी तळलेली बुंदी टाकते। आपण आता हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊ। आता आपण पाणीपुरीसाठी गोड पाणी तयार करणार आहोत। हे रेडीमेड मी चिंचेचं आणि गुळाची चटणी घेतलेली आहे, 2 पॅकेट आहे। ते आपण दोन्ही पातेल्यात टाकून घेऊया। थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे, याच्याने टेस्ट चांगली येईल। आणि पाणी टाकायचं आहे। आपल्याला जेवढा पातळ पाहिजे आहे तेवढं आपण करून घ्यायचं। थोडीशी बुंदी टाकूया। साठी आता बटाट्याचा मसाला करून घेणार आहोत। हे 4 बटाटे मी उकळून यातमध्ये काबुली चणा टाकून घेतलेले, हे पण चांगले शिजलेले आहेत। आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी। त्यातमध्ये आपण थोडंसं मिरची टाकूया टेस्टसाठी। थोडीशी हळद टाकायची। आता सगळं मिश्रण आपण ह्यातमध्ये टाकून घेऊ। यातमध्ये थोडंसं आपण मीठ पण टाकणार आहोत आणि थोडंसं तिखट पाणी पण टाकायचं आहे, त्याच्याने टेस्ट येते। आपण पाणीपुरीसाठी केलेलं तिखट पाणी आपण ह्यातमध्ये ॲड करून मग सर्व करूया। हे
पहा आपला मसाला तयार आहे, गरमच आहे बटाट्याचा मसाला. यामध्ये आपण थोडंसं तिखट पाणी ॲड करूया. हे थोडंसं पातळच असतं, थोडंसं जास्त पण नाही पातळ करायचं आपल्याला. त्याला मी स्मॅशरने जरा स्मॅश करून घेतलेला आहे, म्हणजे जे थोडे बारीक बारीक तुकडे होतील. आता आपण पाणीपुरीमध्ये सगळा मसाला टाकून घेऊ. हे पहा मी सगळा मसाला आणि पाणी ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता वरून शेव टाकते. तयार आहे आपली पाणीपुरी. रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.